स्वागत करतो। 15 ते 20 मिनिटात आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। सर्वांनी सेकंड आउट व्हायचंय। मुली दादा विनंती करतो, शिवरायांची आरती असेल तर ऑनलाइन ती आरती आपण प्ले करायची, आपण आरती करणार आहोत। आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर अंग्रेज इस वक्त हम मौजूद है जलगांव के गवर्नमेंट पॉलिटिकल कॉलेज में और हमारे साथ है अमित जगताप जो शिव आज्ञा प्रतिष्ठान के तौर से यहाँ शिव जयंती मनाई गई है और हम उनसे जानते हैं हर साल की तरह इस साल भी इन्होंने करीबन 12 वर्षों से ये शिव जयंती यहाँ शिव उत्सव मनाते आ रहे हैं। सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे। नमस्कार, मी अमित जगताप। आम्ही फक्त करते करविते आहोत। सर्व जे करतायत ते सगळे आजकालची जी पिढी आहे, युवा पिढी आहे, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे मुली यांनीच फार मेहनत केलेली आहे। 2012 साली आम्ही या कार्यक्रमाला सुरुवात केली। विनायक भाऊ कोळी, नितीन पाटील, आकाशजी जैन, मोनू म्हणजे आमचा शैलेश सातोटे, त्याचबरोबर आमच्यासोबत भैया मराठे असतील, हे आम्ही सर्व या ठिकाणी शिकायला होतो। तर शिक्षण घेता घेता काहीतरी आपण एक वेगळा उपक्रम राबवावा या संकल्पनेतून महेश राजपूतचंही नाव घ्यावं असं वाटतं। बरेचसे आमचे नावं आहेत जी आज आमच्यामध्ये इथं उपस्थित नसली तरी ते जिथं कुठं असतील ते आमच्या या कार्याला कुठं ना कुठून तरी ती मदत करत असतात। आर्थिक रूपी पण मदतच असते। सचिन निकम असेल, असे बरेचशी नावं आहेत, आता नावं तोंडावर येत नाही आहेत। या सगळ्या मित्रांची आमची ती शिवाज्ञा प्रतिष्ठान नावाने आम्ही ही संस्था स्थापन केली। ही NGO काही रजिस्टर्ड नाही आहे, आम्ही फक्त ते शिवाज्ञा, एक शिवाजी महाराजांची एक आज्ञा आणि त्यांचे आम्ही मावळे म्हणून आम्ही ती 12 वर्षापूर्वी 2012 साली आम्ही सुरुवात केली। तर ती निरंतर 2020 सालापर्यंत ती आम्ही सेलिब्रेशन करत होतो। त्यानंतर 2 वर्ष गॅप पडला, त्यानंतर आम्ही परत तो पुढे कार्यक्रम सतत 3 वर्ष, आता आपण कोविडच्या कालावधीनंतर हा परत कार्यक्रम आपला अवांतर सुरू आहे। यावर्षी 12वं वर्ष आहे। तुम्ही बघू शकता आमच्या कार्यक्रमात वेगवेगळे असे तुम्हाला कार्यक्रम, वेगवेगळे असे पथनाट्य केलेले गेलेली आहेत, त्यानंतर पोवाडे गीत गायले गेलेले आहेत, व्याख्यानमाला होते, शिवविचार दिला जातो, त्यानंतर सर्व आपल्या शिवपूजन होतं, शिव आरती झाली, सर्वात पहिले शिवपूजन झालं। असं व्हेरियस सगळ्या टाईप्सने आम्ही एक शिवजन्मोत्सव, जयंती म्हणतच नाही, कारण की शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांच्या मनात आहेत, सगळ्यांच्या हृदयात श्रद्धास्थान आहे आणि त्यांच्यासाठी ती जन्मोत्सवच आहे। आमच्यासाठी तो जन्मोत्सव आम्ही त्याला म्हणतो। शिवजन्मोत्सव आपण बघू शकता, शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव सोहळा असं आम्ही म्हटलेलं आहे। त्या शिवाज्ञा प्रतिष्ठानाचा तुम्ही बघू शकतात, आम्ही या ठिकाणी ते तुम्हाला त्या फोटोमध्ये पण दिसेल, त्यांच्या जन्मापासून त्यांचा एक छोटासा कार्यकाळ पण आम्ही या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला बॅनरच्या माध्यमातून। एक शिवविचार देण्याचा प्रयत्न असतो। एकच संकल्प केला आहे, आम्ही जिथं कुठे राहू तिथं आम्ही या दिवसासाठी एकत्र येऊ आणि हा कार्यक्रम घडू, एवढंच बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।
जय भारत जय शिवराय। आज यहाँ पर शिवाज्ञा प्रतिष्ठान के हमारे अमित भाई जगताप और उनकी सब टीम और हमारा शासकीय तंत्र निकेतन के सब प्राचार्य और उनका स्टाफ और यहाँ के सब विद्यार्थी, इन्होंने यहाँ पे शिव जयंती का उत्सव यहाँ पे साजरा किया। मुझे लगता है कि आज पूरे जलगांव शहर में हर जगह पे शिव जयंती यहाँ पे उत्साह से साजरी हो रही है और मुझे लग रहा है कि एक सबके मन में आज बहुत आनंद और उत्साह यहाँ पर है। मुझे यहाँ पर ये अमित भाई जो है उनका मैं विशेष आभार व्यक्त करती हूँ कि उन्होंने यहाँ के स्टूडेंट होने के बाद 12 साल से ये प्रोग्राम वो चलाते रहते हैं और छत्रपति क्या है आज के पीढ़ी को समझना चाहिए। और ये प्रोग्राम 12 साल तक चलाना ये भी आसान बात नहीं है। तो आपको सबको पता है कि जो प्रोग्राम होते 2-3 साल चलते और छोड़ देते, लेकिन यहाँ के स्टूडेंट होने के बाद भी उन्होंने 12 साल तक ये प्रोग्राम चलाया। उनका और उनके सब टीम का मैं यहाँ पर बहुत शुक्रिया यहाँ पर व्यक्त करती हूँ और सबको शिव जयंती की बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ। धन्यवाद, थैंक यू। निमित्त शासकीय तंत्रनिकेतन जळगाव परिवारातर्फे आपण एक कार्यक्रम आयोजित केला होता। या शिवजन्माचा उत्साह साजरा करण्यासाठी सर्व विद्यार्थी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे असलेले माजी विद्यार्थी ज्यांनी एक शिवाज्ञा नावाचा एक ग्रुप स्थापन केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा मोठ्या प्रमाणामध्ये हा सोहळा साजरा केला जात असतो। यावर्षी माननीय मंत्री महोदय आणि तसंच आपले चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या आज्ञेनुसार किंवा यांच्या सूचनेनुसार तसेच महाराष्ट्र राज्याच्या सूचनेनुसार पदयात्रेचं पण आयोजन करण्यात आलं। पालखी आपण काढण्यात आली। शिवभक्त सर्वजण त्यामध्ये उपस्थित होते आणि सांगायला आनंद होतो की या पालखीचं आयोजन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण संस्थेमध्ये केल्यानंतर येथे आपला त्याचा समारोप करत असताना आमच्या विनंतीला मान देऊन या जळगाव जिल्ह्याच्या खासदार माननीय स्मिताताई वाघ या सुद्धा इथे उपस्थित होत्या आणि त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। तसंच इथे अमित दादा आणि यांची सर्व टीमने शिवाज्ञाच्या तर्फे सर्व विद्यार्थ्यांना आणि यांना सर्व कार्यक्रम आयोजित करण्यासाठी उपस्थिती दिली। तसंच त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा पोवाडे गाऊन तसेच शिवरायांचे विचार सांगून या विद्यार्थ्यांना प्रबोधन केलं। मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की सर्वजणांनी शिवरायांचे विचार जर जपले आणि माणसासारखं जर वागायला सुरुवात केली तर निश्चितच प्रत्येकाच्या मनामध्ये हा विचार आपण बिंबवणार आहोत। पुनश्च एकदा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।